केंद्र सरकारने कांदा निर्यातीशी संबंधित घेतलेल्या निर्णयानुसार सीमा शुल्क विभागाच्या प्रणालीत बदल न झाल्यामुळे मुंबई चेन्नई बंदरासह बांगलादेश सीमा आणि नाशिकमध्ये निर्यातीसाठी निघालेले शेकडो कंटेनर अडकून पडले आहेत। 3 दिवसांपासून ही स्थिती कायम असल्याने निर्यातक्षम माल खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे। केंद्र सरकारने शुक्रवारी कांद्याच्या निर्यातीतील अडसर ठरलेले $550 प्रति मॅट्रिक टन किमान निर्यात मूल्य हटविले। 40% निर्यात शुल्काचा भार निम्म्याने कमी केला। यामुळे घाऊक बाजारात कांद्याचे दर वधारले। या घटनाक्रमात निर्यातीचा मार्ग प्रशस्त होण्याऐवजी तांत्रिक कारणास्तव तो आक्रसला गेला। शुक्रवारी सरकारने जे निर्णय घेतले त्यानुसार सीमाशुल्क विभागाच्या ऑनलाईन प्रणालीत बदल झाले नाहीत। परिणामी 3 दिवसांपासून सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही। सोमवारी मुंबईतील JNPT बंदरात 300 आणि चेन्नईतील बंदरात 75 कंटेनर, बांगलादेश सीमेवर 100 आणि नाशिक जिल्ह्यातील जानोरी येथे 50 कंटेनर अडकून पडले असल्याचे भारतीय फलोत्पादन निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक।